जनार्दनाय नमः ओम 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 जनार्दनाय परत एकदा 5 वेळा आहुती सर्वांनी द्या. ओम प्राणाय स्वाहा प्राणाय स्वाहा प्राणाय स्वाहा उदानाय स्वाहा प्राणाय स्वाहा ब्रह्मणा शेषोपचारार्थे सर्वोपचारार्थे नमस्काराः. गुजवारांग्रेण ब्रह्माण स्वामी दक्षिणांतरांच औषधः स्वाहा अंबिके अंबालिके नमानयति अंबिके अंबालिके नमानयति अंबे अंबिके अंबालिके नमानयति अंबे अंबिके अंबालिके चक्रमे चक्रमे विष्णु रवि चक्रमे त्रेधा हातात पाणी घ्यायचे. कृतस्य पारक्षित प्रधान संकल्पोक्त कर्मणा सांगता सिद्धी अर्थ उत्तरांग यजनंच करिष्ये. पाणी सोडून द्या. परत स्वा म्हटलं की आहुती द्यायची. आहुती देताना स्वा म्हणायचं. पटापट आहुती टाका. आता छोटा मंत्र आणि पटकन आहुती. ओम श्री कृष्णे पर्जन्याय जंताय इंद्राय अंतरिक्षाय वायव्ये दक्षिणे खाय क्षतवस्ताय हरियमणे पवित्राय पवित्रे वनस्पते
प्रभाये कात्याये विजये भूतनाये राजाये रामाख्ये प्रभाख्ये प्रगुलोचनाये चित्रबालाय अजराय स्वाहा वन्दनान् मृत्योर्मुक्षीयमामृतातो स्वाहा सुगन्धिं बन्धनान् मृत्योर्मुक्षीयमामृतातो स्वाहा ॐ त्र्यम्बकं महादेवाय वामदेवाय घोराय पुरुषाय ईशानाय भवाय सर्वाय ईशानाय पशुपतये रुद्राय रुद्राय शिवाय महते रुद्राय वीरभद्राय अनेकवदे हेमपुत्राय पिनाकिने गुणपाणे भुवनेश्वराय कपालिने पदे रुद्राय शिवाय महेशाय रुद्रभैरवाय रुद्रभैरवाय चन्द्रभैरवाय भैरवाय पण जाहीर करतोय ये पूर्ण 500 रुपये जे इथं ब्लॉक बसवायचे ना गट्टू त्याच्याकरता आम्ही खर्च करणार आहे आणि इच्छा असेल तरच उभा राहा. बळजबरी कुणालाही नाही, आग्रही कुणाला नाही. ज्यांना शक्य फोन पे केले तरी चालतील, काही अडचण नाही. फोन पे करा, दानपेटी तिथं जमा करा, काही अडचण नाही. आणि नसतील तुमच्याकडे तर उसने घ्या, ज्यांचे घ्याल त्यांच्या नंतर देऊन टाका. एवढंच काय. बऱ्याच कार्यक्रमांचा अनुभव असा आहे का काही बाया कार्यक्रम झाल्यानंतर भेटतात, महाराज आमचे पैसे घ्या. बर तुम्ही 11 देणार. बर ठुबे मामांच्या सौभाग्यवती का 5000. बर बर सगळ्यांचं. अहो जेवढं दिलं तेवढं तुम्ही देताय म्हणजे उपकार नाही करू राहिले, बाबावरती कर्ज करू राहिले. तुम्ही 500 दिले तर बाबाला 5000 कशा ना कशाच्या रूपानं देणं येईल. हे दान घेणं इतकं सोपं नाहीये. दान घेणं आणि पुन्हा ते परत करणं इतकं सोपं नका समजू. हे तुमचं कर्ज आहे बाबाच्या डोक्यावरती आणि बाबाला कोणत्या ना कोणत्या माध्यमातून तुम्हाला परत देणं आहे, हे लक्षात घ्या. शिलाताई अंकुश जाधव त्यांचे 5000 रुपये, त्यांनाही धन्यवाद. तर मी सांगत होतो इतकी महिलांची श्रद्धा आहे. काही महिला कार्यक्रम झाल्यावर येऊन भेटतात आणि म्हणतात महाराज हे 500 रुपये घ्या. म्हटलं मावशी का तेव्हा का उभ्या राहिल्या नाही?
त्या काय उत्तर देता माहिती आहे का? महाराज द्यायचे होते पण घरचा नवरा आणि सासरा बसेल होता आणि त्यांच्या समोर दिले असते तर त्रास झाला असता म्हणून गपचित देते. अशा सुद्धा काही बायांची श्रद्धा आहे, दान करतात. एकदा त्यांचं सुद्धा टाळी वाजवून अभिनंदन करू. आणि ज्या ज्या माता भगिनी उभा राहिल्या त्यांचं मनापासून अभिनंदन आहे. आजच मात्र ते 500 रुपये आपण इथं द्यायचे, ते कुणाकडे पण द्यायचे नाही, हे लक्षात घ्या. कुणा ओम जनार्दनाय नमः. ओम जनार्दनाय नमः. ओम जनार्दनाय नमः. ओम जनार्दनाय नमः. नमः पार्वती. होते हर हर महादेव. गोपाल कृष्ण भगवान की. श्री गुरुदेव दत्त 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 अलग निरंजन. ओम निष्काम कर्मयोगी शिवयोगी जगद्गुरु जनार्दन स्वामी महाराज. वंचित अतिरुद्र स्वाकर्मा यज्ञ आमचं यज्ञाचं निमित्त आहे पुण्यस्मरण. आणि त्याचा उद्देश आहे काय? उद्देश काय आहे? भारत देश काय बनावा? हिंदू राष्ट्र बनावं. आणि कैलास मानसरोवर आपल्या जे चीनने कब्जा केलेले ते आपल्या भारतात यावं, असा महत्त्वाचा उद्देश या सोहळ्याच्या पाठीमागे जडलेला आहे. आणि त्यासाठी जवळजवळ का किती एक कोटी काहीतरी बघा लाख. आता किती आवतं झालं बघा. आता नंतर आता या सत्रात किती आवतं झाले असतील. नंतर तुम्ही गेले बेतीच गणित करा. मग आता जेवढं आपण हवन केलं बघा या 3 दिवसाच्या कालावधीमध्ये, तुमच्या स्वतःसाठी बघा त्याचा लाभ होणारच आहे. मात्र ज्या उद्देशाने आपण हा सोहळा करीत आहोत ते म्हणजे मानसरोवर आणि हिंदू राष्ट्र लक्षात घ्या. याचे सारा बघा म्हणजे देश सेवा आपल्याकडून या ठिकाणी घडणार आहे. म्हणून ज्या बाबांच्या आशीर्वादाने आपल्या सर्वांना लाभ झाला लक्षात घ्या. कारण आपण नेहमी एक प्रश्न बाबा सर्वांना जाहीरपणे सांगत असतात की काय सांगत असतात? बाबाजी नसते तर. किती 3 शब्द की काय? बाबाजी नसते तर. विचार करा ना, किती महत्त्वाचा मुद्दा आहे की नाही. म्हणून ज्यांच्या आशीर्वादाने आपल्याला सर्व लाभ होत आहेत अशा बाबांची साठवण धन्यवाद करूया. आणि आपण सर्वसुद्धा भावपूर्वक या बाबांच्या सोहळ्यात आलात आणि भावपूर्वक हवन गुरूंच्या मंत्रघोषामध्ये केलं असे आपले कुलकर्णी करू. तसे आपल्या सोहळ्याचे प्रधान यजमान आमचे मच्छिंद्रजी अदाने, त्याप्रमाणे जसे पुंजरामजी गांगुर्डेवर का, त्याप्रमाणे आपले जिल्हा सेवक आमचे ठुबे मामा की रंगनाजी ठुबे या ठिकाणी उपस्थित आहेत. आपण या ठिकाणी आता या शांतीच्या समय उपस्थित आहात. म्हणून या सोहळ्यामध्ये ज्यांनी बघा तन म्हणजे या शरीराने श्रमदान केलं असेल, अशा तन आणि धन, तन मन आणि धन या तिन्ही माध्यम बघा हा मंडप उभा करणं असेल, अनेकाची व्यवस्था असेल बघा या ठिकाणी. ज्यांनी सेवेच्या माध्यमातून हातभार या यज्ञाच्या सोहळ्याला लावला आणि आपल्या सर्वांना त्यांनी लाभ प्राप्त करून दिला. अशा सर्व सेवेकरांचं जरा 2 टाळ्या अभिनय या ठिकाणी करायचे आहेत. आणि यज्ञाची धुरा आमचे रामानंद महाराज आणि राजाराम पानगण वगैरे दोघे अजून कोण केशव भंडारकर तुमच्याकडे यज्ञाचा संपूर्ण विभाग. कारण आपण प्रत्येकाचे विभाग आणि तालुक जिल्हे वाटलेले असतात. त्यानुसार या ठिकाणी या यज्ञाच्या विभागाचं अत्यंत सुंदर असं नियोजन, जरी बा थोडीफार त्रुटी झाली असेल की मात्र नियोजन करण्याचा महत्त्वाचा सेवा ज्यांनी पार पाडण्याचा प्रयत्न केला असे पुनश्च ब्रह्मचार्य रामानंदजी, त्याप्रमाणे राजाराम पानगावानी आणि केशव जाधव या तिन्हीचे टाळ्या आम्ही धन्यवाद देणार. असं आता महत्त्वाचा विषय थोडक्यात आपण घेऊया लक्षात. कारण आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये बघा नाते अत्यंत महत्त्वाचे. जसं आई वडील एक माता पिता हे नातं आहे, दुसरं पती पत्नी एक नाते, दुसरे भाऊ नाते, बहीण बहीण नाते. किती नाते की नाही, किती नाते आपल्या प्रत्येकाला आहे की नाही. म्हणजे भाचा, चुलता, पुतण्या आहे की नाही. जर विचार केला किती नाते की नाही. आमचे गुरु सांगतात 80पेक्षा जास्त नाते बघा प्रत्येकाला. आणि हे सर्व नाते निभवण्याची जवळ तुमच्याकडे नव्ह, आमच्याकडे कोणते नाते बघतं की लक्षात. आमचं बघ देवाचं आणि गुरुचंच नातं आहे बरं. म्हणजे गुरुचंच नातं आहे आमच्याकडे, दुसरं नातं नाही आम्हाला कोणतं नातं फक्त एक देवा म्हणजे गुरु. आणि तुम्ही किती बघा हुशार आहात, बुद्धिमान आहे की तुम्ही किती नाते निभवता. 80 प्रकारचे नाते आहेत. म्हणून टाळीवरून तुमच्या बुद्धीचं बघा विचारांचा अभिनय केला पाहिजे.
आता जसं आता पती पत्नी नातं की त्यात तुम्हाला किती मर्यादा किती तारखेने सांभाळला की नाही लक्षात घे. नाही तर बघा पती पत्नी जर विचारले नाही एकमेकांचं ऐकलं नाही लक्षात घे मग काय होतं भांडण होतं. भांडण झाल्यानंतर बरं का एक घडलेली घटना आहे बरं का. असाच पौर्णिमेचा दिवस होता आणि पौर्णिमेचा दिवस असताना बरेचसे बघा जवान बघा बाबांकडे नारळ भस्म घेऊन आले होते. अशी लाईन लागली होती. एक भक्त येत होता नारळ भस्म बाबाकडे देत होता ना. त्या लाईनीमध्ये एक भक्त आला बरं का जवान आणि त्याने बाबांकडे नारळ भस्म दिलं. हा थोडं बाजूला नाही त्याला प्रसाद हा कुठे कोणीकडे जा हां एक लक्ष द्या. तो भक्त बघा नारळ भस्म बाबाच्या समोर आला असा आणि त्याने नारळ भस्म बाबांना दिलं बरं. त्याला काय रावलं गेलं नाही. त्याने लगेच कारण सांगितलं बघा. त्याने काय म्हणे बाबा मी नारळ भस्म कशासाठी घेऊ मला कशासाठी द्या म्हणे. माझं लग्न नुकतं दोनच महिने झाले काय 2च महिने लग्नाला झाले म्हणे. माझी बाई म्हणजे बायको म्हणे गेली ग माहेरी पडून बरं का. ती यावी म्हणून मानायला द्या बरं का. लक्षात ज्याला असा मुद्दा प्रश्न त्या नवजवानाने बाबांसमोर मांडला तर बाबाजींना एक कुतूहल वाटलं आणि मग बाबांनी त्याने विचारलं म्हणे ठीक आहे तुझं लग्न झालं 2 महिने झाले म्हणे. मात्र बाबांना कारण सांग कारण बाबाचे प्रश्न उत्तर दे. काय बाबांचा प्रश्न काय होता तुझी बाई का पळून गेली माहेर गेली याचं कारण सांग बरं का. काय बाबांनी त्याला काय विचारलं तुझी बाई अर्थात बायको का पळून गेली सांग बाबांना. बघा काय सांगितलं का मुद्दा महत्त्वाचा मुद्दा आहे. काय त्या जवानांनी कारण सांगितलं बाई माहेर पळून जाण्याचं. म्हणे बघा म्हणे बाबाजी म्हणे आमच्या घरामध्ये बरं सासूबाईने चहा केला म्हणे. काय केलं बरं कोणी चहा केला सासूबाईने चहा केला म्हणजे माझ्या आईने चहा केला म्हणे. आणि चहा केल्यानंतर सर्व घरातल्या सर्वांना दिला म्हणे. काय दिला सर्व घरात सर्व चहा वाटला म्हणे. मात्र माझ्या बाईला काही सासूने चहा दिला नाही बरं. काय सांगलं त्याने माझ्या बाईला काही माझ्या आईने चहा दिला नाही. आणि चहा न दिल्यामुळे माझ्या बायकोने काय केलं म्हणे कोणाला फोन संपर्क केला बाय फोन आईला कोणाला घरी माहेरी फोन केला म्हणे आईला. काय सांगितलं फोनमध्ये घरातल्या सर्वांना चहा दिला मात्र मला काही चहा दिला नाही बरं. असं वर्णन त्या सुनबाईने केलं म्हणजे माझ्या बाईनं केलं. आणि काय प्रश्न विचारला आईला सांग म्हणे आई मी काय करू आहे काय म्हणली ती आईला सांग म्हणे आई मी काय करू. आईने लगेच तिकडून काय उत्तर दिलं कम ऑन इमिजिएट. विचार लगेच बघा त्याच मिनिटाला बघा आईनं असं सांगतात बाई झाली गेली बघा बाहेर निघून गेली. सांगायचं आपण लक्षात घ्या बाबाजींनी धर्माचं पालन कसं करावं हे स्त्रियांसाठी अत्यंत महत्त्व सांगितलं बघा. म्हणून बाबाजी काय म्हणायचे धर्म करा त्याने देव येतील घडा. मग कोणत्या धर्माचं काम बघा स्त्रियांनी आणि पुरुषांनी केलं पाहिजे. जसं स्त्रियांचं कर्तव्य काय म्हणजे स्त्रियांनी कोणत्या धर्माचं पालन करावं की पतिव्रताचा भाव तिचा पती तिला देव. पहिले धर्माचं सर्वात महत्त्वाचं बघा पालन स्त्रियांनी कोणतं करायचे. पतीला काय मानायचं पती हा बघा परमेश्वर आहे. काय म्हणायचं पतीला परमेश्वर मानायचं. परमेश्वर मानून काय करायचं बघा दर्शनसुद्धा घ्यायचं. काय करायचं बघा दर्शन घ्यायला असेल त्यांचं काय करायचं सेवा करायचं. देव मानवा का सेवा करायची पहिलं बघा कर्तव्य स्त्रियांचं बाबाजींनी सांगितलं. आणि अशा रीतीने बघा दुसरं काय सांगितलं बरं का जसं अत्यंत महत्त्वाचा मुद्दा बायांसाठी बाबांनी सांगितलं की बायांनी नेमकं कोणाचं ऐकावं काय बायांनी नेमकं कोणाचं ऐकावं बघा ऐकलं पाहिजेत. हा मुद्दा बाबाजींनी अत्यंत स्पष्ट सांगितलं बरं का. आता हा महत्त्वाचा मुद्द्याकडे आपण विचार करूया. काय सांगतात बाबाजी की महिलांनी कोणाचं ऐकावं आणि कोणाचं ऐकून लक्षात द्या. तर बाबाजी बघा प्रथम काय सांगितलं म्हणजे बाईने कोणाचं प्रथम ऐकायचं नाही बरं का. बाईने प्रथमतः शेजारीचं कधीच ऐकायचं नाही बरं का. लक्षात झालं का बाईने कोणाचं ऐकायची प्रथम शेजारीचं कधीच ऐकायचं नाही. हा मुद्दा पहिला. त्याप्रमाणे कारण की बाईने कोणाचं ऐकायचं नाही बरं का. बायांनी आपल्या मायाच्या गरजेच ऐकायचं बघा म्हणजे आईवडिलांचीच ऐकायची नाही. लक्षात झालं काय सांगितलं बाबाजींनी बायांनी त्यांच्या आईबापाच्या म्हणजे माहेरचं ऐकायचं नाही बघा. काय ऐकायचं नाही का मुद्दा लक्षात द्या. आई बाय म्हणते ते आमचे आईबाप आहे त्यांचं आम्ही काय कोणी केली
तर मुद्दा तो स्पष्ट केला. आता सांगा, ज्या बाईचं लग्न झालं की नाही, लग्न झाल्यानंतर तिला कुठं राहायचं आहे? पतीच्या घरी राहायचं आहे का आईच्या घरी राहायचं आहे? तर त्यांचं ऐकलं पाहिजे की नाही. जिथं राहायचं त्यांचं ऐकलं तर तुमचं काय होईल? जीवन सुरळीत होईल असं, किंवा तुमचं काहीतरी काहीतरी भाग्य उजळलं. राहायचं कुठं? पतिराजा घरी. ऐकायचं कोणाचं? शेजारी किंवा माहेरचं. चालेल का? लक्षात घ्या. म्हणून दुसरा मुद्दा बाबाचेच महत्त्व काय सांगितला? महिलांनी माहेरच्यांचा अर्थात आई वडिलांचं कधीच ऐकेल बघा. दुसरा मुद्दा सांगितलं. आणि नंतर बाबांनी अनेक मुद्दे सांगितले. मग आता हा मुद्दा आता महत्त्व लक्षात घ्या. आता सांगा, ती बाई का पळून गेली? तिने कोणाचं ऐकलं? लक्षात. आईचं ऐकलं म्हणजे काय झालं? काय झालं सांगा ना. संसार तुटला. लक्षात घ्या. आणि म्हणून ऐकायचं कोणा बघा, हा अत्यंत महत्त्वाचा मुद्दा आहे. म्हणून बाबाजी काय सांगायचे? पतिव्रताचा भाव, तिचा पती तिला देव. किती बघा महान संस्कृती आपली की नाही. इतर देशामध्ये बरं का ही संस्कृतीला पाहायला मिळणार नाही. इतर देशामध्ये कशी संस्कृती माहिती आहे का? स्वामी विवेकानंद रस्त्याने जात होते, एक बाई थडग्याला वारात घातली होती. स्वामी त्या बाईजवळ गेले आणि विचारलं, मातोश्री आपण काय करीतात? तिनं काय उत्तर दिलं? म्हणे बघा महाराज, हां तुमचा गैरसमज असेल म्हणे, माझा पती वारलेला आहे, त्याचं थडगं करण्यात आहे, थडगा रंग देण्यात आला. काय रंग देण्यात आला? म्हणे मी पतीच्या थडग्याला वारा घालते. म्हणे काय घालते? माझ्या पतीच्या थडग्याला वारा घालते. स्वामीजीला बरं वाटलं का किती प्रेम या बाईचं त्या पतीवर आहे की पती गेला, थडगं त्या ठिकाणी बांधण्यात आले, रंगसुद्धा देण्यात आलेले आहेत आणि वारा घालून राहील. किती प्रेम तिचं पतीनं असावं. असं ज्यावेळेला ऐकलं स्वामीजींना जरा कुतूहल वाटलं बरं का. एक आश्चर्य वाटलं, किती बाईचं प्रेम या पती रे की काय करू राहिली? थडग्याला वारा घालून मी पती मेल्यानंतर सुद्धा. मग प्रश्न केला बघा विवेकानंद महाराजांनी. काय प्रश्न केला विवेकानंद महाराजांनी बरं का? आपले विवेकानंद काय प्रश्न केला? म्हणे ठीक आहे म्हणे, मातोश्री तुमचा पती गेलेला आहे, त्या थडगं करण्यात आलं आहे, त्याला रंग देण्यात आले आहेत आणि तुम्ही वारा घालत. मग माझं प्रश्न उत्तर द्या म्हणे, तुम्ही या थडग्याला वारा का घालीत आहात? बरं काय प्रश्न केला? तुम्ही या थडग्याला वारा का घालीत आहात? ज्यावेळेला असा प्रश्न स्वामी विवेकानंदांनी त्या मातोश्रीला केला, का उत्तर दिलं ते बाईनं ऐका. म्हणे महाराज, मी या थडग्याला वारा का घालते ऐका म्हणे. याचं उत्तर, माझा पती गेला, त्याला पुरण्यात आलं, थडगं बांधण्यात आलं, रंग देण्यात आला, तर मी ह्या थडग्याला वारा का घालते म्हणे ऐका म्हणे. या थडग्याचा रंग जोपर्यंत वाळत नाही तोपर्यंत आम्हाला दुसरा नवरा करता येत नाही म्हणे. बरं, या थडग्याचा रंग लवकर वाळावा म्हणून मी काय करते म्हणे. श्रीराम प्रभू चंद्र असं बघा आचार विचार इतर देशामध्ये नाही. इतर देशामध्ये काय अवस्था येते हा तुमच्या तुम्ही बघून घ्या. म्हणून आपली किती महान बघा संस्कृती आहे की किती आपण भाग्यवान आहोत की आपल्या देशामध्ये की कसं वागावं, कसं राहावं की. त्यासाठी तुम्हाला ग्रस्ती लोकांना कोणाचा आदर्श घ्यायचा आहे? श्रीराम प्रभूचा की. तुम्हाला सर्वांना कोणाचा आदर्श घ्यायचा आहे? का श्रीकृष्णाचा घ्यायचा? लक्षात घ्या. अहो श्रीकृष्ण लिला घ्या. तुम्हाला लिहिलं तर तुम्ही काय अवतार नाही श्रीकृष्णाचे. त्यांच्याप्रमाणे बघा आचार करायचा. आणि म्हणून आपल्याला आपल्याला आचरणीय कोण आहेत? श्रीराम प्रभू बघा हे आपल्याला आचरणीय आहेत. त्यांच्या जीवनाप्रमाणे बघा आपण आचार विचार केला पाहिजे. तर खऱ्या अर्थाने अवघाची संसार अशा रीतीने बघा. पहिला मुद्दा सर्व लक्षात आहे. दुसरा मुद्दा महिलांसाठी लक्षात घ्यायचा की महिलांनी बघा बाबाजी सांगायचे जैसा कर्म करेगा वैसा फल देगा भगवान. म्हणजे जर महिलांनी धर्माचं पालन केलं नाही, म्हणजे चुकीचं काम जर केलं त्याचं काय प्रायश्चित बघावं लागतं बघा. कोणत्या जन्मात जावं लागतं असं बाबांनी 2-4 मुद्दे सांगितले बरं का. कोणते मुद्दे सांगितले बाबांनी ते ऐका महत्त्वाचे. तर म्हणे काय महिला काय करतात म्हणे बरं, स्वतःच्याच आंघोळीच्या पाणी स्नानाची व्यवस्था करतात. काय करतात? स्वतःच्या स्नानाची व्यवस्था करतात. पतिराजाच्या स्नानाची व्यवस्था करीत येते. तुम्ही नाही बरं का, आम्ही तिकडच्या वेळेला सांगतो बरं. त्या काय करते स्वतः मग पाणी करून घेत्या, स्वतःच आंघोळ करून घेत्या. पतिराजाचा विचारच करीत बघा. अशा काही बाया असतात म्हणजे अशा रीतीने ज्या बाया स्वतः स्नानाची व्यवस्था करतात, पतिराजाची व्यवस्था करीत नाहीत, तर त्यांना कोणत्या जन्मात जावं लागतं? बाबांनी सांगितलं डुकरीनं मी झाले गटाला तर लोळू. म्हणून निश्चित बघा आमच्या माईला आता गटात लोळण्यासारखं काम करणार नाही. काय करणार नाही?
गटार धुवायची पाळी येऊ देणार म्हणून ते काय करते, पहिलं स्नानाचं पाणी कोणाला देतील, नंतर स्वतःची व्यवस्था म्हणून टाळी वाजून सर्व महिला तर बरं का. कर्म चुकलं परिणाम अशा द्या बघा. त्या दिवशी पण आपण आठवण बघा बाबत मला करून देत आहे की बायाने कधीच पतिराजाच्या अगोदर जेवायचं नाही बरं का. म्हणजे पतिराजा उष्ट खाऊ घालायचं नाही. मात्र ज्या बाया करतील पतिराजाला उष्ट खाऊ घालतील तर त्यांना कोणत्या जन्मात जावं लागेल. हां, वट वागोलं मी झाले ना आपले वीस काय खाऊ. आता म्हणून आमच्या या सर्व महिला आता यज्ञाच्या निमित्ताने की नाही भाग्यवान राहिल्या की नाही. आता या काय करणार नाहीत, पतीच्या अगोदर जेवणार नाहीत. जर वेळ आहे त्या काय वेळ आली तर काय करतील, त्यांच्या नावाने बरं का भोजन बाजूला काढून ठेवतील. काय करतील, त्यांच्या नावाने भोजन बाजूला काढून ठेवतील. नंतर बघा काय करतील, जेवण करतील. म्हणून टाळी वाजून तुमचं पुनश्च अभिनंदन या ठिकाणी आहे. त्याप्रमाणे बघा कपड्याची व्यवस्था करणार नाही. स्वतःला चांगले चांगले कपडे घेतले बरं का. लक्षात आहे. तर बाबाजीने सांगितलं ज्या महिला पतिराजाच्या कपड्याची व्यवस्था करणार नाहीत त्यांना कोणत्या जन्मात जावं लागेल. धोब्याची शिळमी झाली. काय बाबाजी काय सांगायची, धोब्याची शिळमी झाली अवघ्या गावाचं मळ मी प्याले. त्यांच्या नशियाला काय बघा तो मळ अवघ्या गावाचा प्यावा लागेल. त्या अंगी अत्यंत महत्त्वाचं बघा बाबांनी शेवटचा मुद्दा सांगितला तुकाराम महाराजांच्या चरणाप्रमाणे की म्हणे ज्या बाया कधी देवाचं नाव घेणार नाही. काय घेणार नाही, ज्या बायका देवाचं नाव घेणार नाही तर त्यांना कोणत्या जन्माला जावं लागेल. हरी नामाला विसरली गाढव कुंभाराची झाली. नामाला विसरली गाढव कुंभाराची झाली. हो हो. मग ज्या महिला देवाचं नाव घेणार नाही त्यांना कोणत्या जन्माला जावं लागेल. हां, आता पुढे काय म्हणले, आता कशाची येणी फणी सदा पाठीवर गोणी. हरी नामाला विसरली गाढव कुंभाराची झाली. मग त्यांना कोणते काय करावं, भोजेवाड आहे. आणि पुढे काय म्हणले, आता कशाची पुरणपोळी सदा उकडे घोळी. हरी नामाला विसरली गाढव कुंभाराची झाली. आणि शेवटचा मुद्दा अत्यंत महत्त्वाचा मांडला ना तुकाराम महाराज. तुका म्हणे मामी मामी वर्म चुकल्या तुम्ही. आहे की श्री जन्माचं वर्म चुकलं तुकाराम महाराज म्हणतात. तुका म्हणे मामी मामी वर्म चुकल्या तुम्ही. हरी नामाला विसरली गाढव कुंभाराची झाली. हो, अशा अनेक माध्यम बघा. हे कशासाठी बाबाजी आपल्या पोरांना सांगायचे, अवघाची संसार तुमचा संसार कसा व्हावा, सुखाचा, समाधानाचा, शांत आनंदाला शाद्या. आणि एक शेवट चांगली मुद्दा असताना बाबा म्हणतात बरं का, बायाने कधी ना का नवऱ्याची परीक्षा पाहायची नाही बरं का. काय सांगायची बाबाजी, कधी नवऱ्याची परीक्षा बायाने पाहायची नाही. ज्या बाया नवऱ्याची परीक्षा पाहतील तर त्यांची फजिती झाल्याशिवाय राहणार नाही बरं, असं बाबाजी सांगायचं. आता छोटंसं उदाहरण बाबाजी त्याच्यावर ते बघा भगवान शंकर पार्वतीचं शंकर पार्वतीचं उदाहरण बाबाजी त्याच्यावर. कारण एकदा म्हणे पार्वतीने काय केलं, भगवान शंकर मी परीक्षा पाहिजे ठरलं बरं. कारण देव काय म्हणायचं का, दररोज बघा पार्वती काय करायची, वाट पाहत राहायची बघा. सर्व भोजनाची तयारी ठेवून भगवान शंकराच्या संपूर्ण भोजनाची तयारी करून ठेवायची बघा. संपूर्ण ताटसुद्धा वाढून ठेवायची. चौरम त्या ताटा सर्व आटम वाढून ती झाकून ठेवायचे. तिला अगरबत्ती, धूप दीप, रांगोळ्या, फुलं, दिवा, संपूर्ण व्यवस्था भाषाला पाठ सर्व व्यवस्था. आणि बाजूला लगेच गरम पाण्याची बादली, देव आल्या गेले बाजरी समोर द्यायची, हातपाय धुवायचे त्यांनी पतिराजाने. काही नंतर पार्वती काय घ्या जेवण म्हणे. अशा रीतीने बघा. मग पार्वती एक दिवस काय म्हणते म्हणे देवाला, म्हणे देवा, म्हणे महादेवा जेवण घ्या म्हणे. जेवण काय करा, जेवण घ्या म्हणे. पार्वती काय म्हणते महादेवाला, जेवण घ्या म्हणे देवा. महादेव काय म्हणतात पार्वती, म्हणे अगे पार्वती म्हणे ह्या सृष्टीतील प्रत्येक प्राण्याला मला प्रथम जीव खावं लागतं म्हणे. कोणा जीव घावं लागतं प्रथमतः, या जगात जेवढे जन्माला गेला त्या सर्व जन्म आल्या सर्व प्राण्याला जेव घालतं, नंतर मला जेवता येत लक्षात ना. म्हणून काय म्हणले, पाहू जाता एक देव त्याने निर्मिले सर्व, अन्न पाणी तोची देतो, प्रेमे सर्व सांभाळत असत. विचार कर किती महत्त्वाचा मुद्दा आहे. ज्याला देव असे म्हटले तर पार्वती विचार केला की देव खरंच सर्वांना जीव घालते का, आपण काय करू, ट्रायल घेऊया, ट्रायलची परीक्षा घेऊ का देवाच्या वर्षी. म्हणून पार्वतीने काय केलं माहिती आहे का, एक मुंगी पकडली. कोणाला पकडली, एक मुंगी पकडली. मुंगी पकडून काय केलं, देवाला करंडा देवाला करून मस्त बघा करंडा असं लाखाचा बघा. त्या मुंगीला पकडलं आणि कुठं ठेवलं, त्या देवाला त्या करंडात ठेवलं. आणि त्या करंट ठेवून देवाला कुठं ठेवून त्या देवाला तो करंट ठेवून दिला.
मग ठरल्याप्रमाणे संपूर्ण स्वयंपाकाचं नियोजन बघा पार्वतीने. आणि ती पार्वती काय करायची माहिती आहे का, देवाला जे आवडतं ना ते स्वयंपाक बनायचे बरं का. अरे मग पार्वतीचं मुद्दा लक्षात घ्या. पार्वती काय कोणता स्वयंपाक करायची, महादेवाला जे आयटम आवडतात ना तेच करायचं. काय काय बाया काय माहिती का, तुम्ही ते आम्ही तिकडे ठेवा सांगतो. बरं जाऊ दे. मग संपूर्ण व्यवस्था बघा पार्वती मातेने आपल्या महादेवी पतिराजाची केली. सर्व ताट बघा वाढून ठेवलं. सर्व ते रांगोळ्या काढल्या, चौरंगा तो भोजन ताट ठेवलं, पाटसुद्धा वाढून ठेवला, रांगोळी काढली, दिवा लावला, अगरबत्ती लावली. सर्व व्यवस्था बघा पतिराजाच्या आता महादेवाच्या भोजनाची केली. पाण्याची बादलीसुद्धा गरम तयार ठेवली. आणि बघा पंचारती घेऊन तिला बघा दरवाजामध्ये उभी राहिली. कशासाठी उभी राहिली, आता महादेव येणार, महादेवची आपण काय करणार, आरती करणार आणि महादेवांना हात पाणी देणार आणि भगवंत काय करणार, भोजनाला बसणार आणि ती भोजन सुरू करणार. मग आपण काय करू, जी मुंगी नाही ठेवली होती ती दाखवू म्हणे देवाला. लक्षात असं त्या पार्वतीनं विचार केला होता. म्हणून ठरल्याप्रमाणे संपूर्ण व्यवस्था झाली. संपूर्ण बघा या जगाचं सर्व बघा त्या ठिकाणी काम करून महादेव आपल्या निवासस्थानी आलेले आहेत. पार्वती बिचारी वाटत पाहत होती. दरवाजा बघा महादेवाचं आगमन झालं. लगेच पार्वतीने काय केलं, नाही महादेवाची आरती का वावली. आणि मग काय म्हणे, देवा आता हातपाय धुवून घ्या म्हणे, पाणी तयार आहे. पाठसुद्धा बघा उभं राहायला तयार आहे. मग त्यानुसार महादेव पाठावर गेले, पाणी येऊन आपले हातपाय धुवून धुतलं आणि घरामध्ये प्रवेश केला. प्रवेश करताना लगेच पार्वतीनं पुन्हा बघा पंचारती ओळी आणि देवाला काय म्हणते, म्हणे देवा आता फार उशीर झाला आहे, काय करा, जेवून घ्या म्हणे. मग त्यानुसार बघा देव त्या ठिकाणी पाटावर बसले. वरलं झाकणचं काय रे त्याचं जेवढे आयटम बनवते ना आता झाकून ठेवलं होते ते वरचं ताट बाजूला केलं. देवाने पाहिलं बरं का, आपल्या आवडीचीच आयटम बरं का, त्याला खूप आनंद झाला बरं का, त्या आयटम खूप आनंद झाला. आणि मग देवाने लगेच मंत्र का पाणी घेतलं आणि मंत्र म्हटले, पुंडलिकावर देव श्री ध्यानदेव अशाने बघा देवाने काय केलं, जिजिकार केला. आणि आता पहिला घास आता देव घेणार. लगेच पार्वती पळत कुठे गेली पार्वती, देवघरात गेली. देवघरात जाऊन तिने काय केलं, तो होता ना करंडा ठेवलेला, तो करंडा उचलला आणि आता ती घेऊन आली. आणि घेऊन आल्यानंतर देवाच्या पुढे असा तो करंडा धरला बरं का. आणि धरून काय केलं, वरं झाकण काढलं आणि देवाला काय केलं तिनं, देवाला तिने तो करंडा दाखवला. तर ज्याला ती करंडा दाखवायला गेली देवाला, तर त्या पार्वतीला काय दिसलं, त्या मुंगीच्या तोंडामध्ये काय दिसलं, ते देव आहे. कोणाची मग म्हणून बायांनी बघा पतिराजी परीक्षा पाहू नये. पार्वती परीक्षा पाहायला गेली. विचार करा, ज्या वेळेला तिनं बघितलं, काय बघितलं, मुंगीच्या तोंडात काय आहेत. ज्यावेळेला तिला दिसलं ना, देवाने काय केले, या मुंगीला सुद्धा खाऊ घातलेले. ज्यावेळेला बघितलं, जे रिटर्न गिअर ठाकलं पुन्हा दोनच टाकलं. चिकस ज्या बाया परीक्षा पाहतील तर मग त्यांची फजिती झाल्याशिवाय राहणार. अशा आणि बघा मध्ये किती महत्त्वाचे उपदेश बघा बाबाजी तुमच्या संसारी आता पती पत्नीसाठी केलेला आहे. आणि अशा रीतीने या सर्व बघा आपल्या जीवनावर ज्या गोष्टी बघा महत्त्वाच्या बघा बायांनी लक्षात घ्या. ज्या महिला अशा रीतीने बाबांच्या सांगितलेल्या वाक्याचं पालन करतील तर त्यांना कधी जीवनात धोकं भोगावं लागणार. त्याप्रमाणे ज्या बाय बरं का काय बाय जोडणी विधी करते विधी काय बाय काय जोडी विधी बघा बाबांच्या घरामध्ये करतात. काही मागं पुढे का ना मात्र करतात. मात्र बघा ज्या घरामध्ये विधी चालेल ना, काय ज्या घरामध्ये विधी चालेल तिथे डाकीन येणार, की राहुलदास येणार, चटकीन आणणार आणि आली तरी तिथे काय चालणार. लक्षात बरं का, तितकं महत्त्व कशाचं आहे. म्हणून बाबाजी काय म्हणायचे, जो माझ्या नेमा किंवा जो घेईल माझी विधी त्याची जायला दिव्याची. लक्षात घ्या. त्याच्यामुळे कोणतंच बघा आपण आत आणि बाहेरचं काहीच लागणार त्रास होणार नाही असं म्हणे बघा. बाबांच्या प्रत्येक नित्यनेमाच्या गोष्टीच आहे. आणि म्हणून आता विचार करणार, हा जो सोहळा बाबांच्या पुणेसर आपण करीत आहोत, तो बाबाजींना किती आनंद झाला विचार करणार आहे की किती आनंद झाला असेल बाबाजींना, की माझे लेकरं
माझ्या काय आणखी लेकी माझ्या आणखी माझ्या सोहळ्याला आल्या आणि सोहळा येऊन काय करू राहिल्या आमच्या गुरूंच्या मध्ये बसून ओम प्राणाय स्वा ओम अपानाय स्वा व्यानाय सासा ओम हवनाचं पूजा पाठ करून राहिला म्हणजे टाळून आपल्या सर्व कोणाचं पण अभिनंदन आहे. असा किती जर आहे बघा बाबाजींचा सोहळ्याचा किंवा बाबाजींचा वर्णन केलं कमीच आहे. म्हणून या ठिकाणी बाबांची नाम ही प्रार्थना करू. काय प्रार्थना करू? जे तुमच्या नात्याने प्रतिबंधीचं असेल ते कधी तुटणार काय कधी तुटणार नाही की लक्षात घे. तुटलं पाहिजे का तुटलं कामा नाही की आमचं कधी नातं बरं काय शपथ संकल्पच करावा. सॉरी संकल्पच करायचं. काय संकल्प करायची? कधी एकमेकाला दुःख देणार, कधी एकमेकाच्या विरोधी वागणार, अशा अनेक मुद्दे आहेत. तुम्ही आता विचार करा. कशासाठी विचार करायचा? आम्ही नेहमी कसं एक जीवाची कशी राहायला पाहिजे, पती कशी राहायला पाहिजे, एक जीवाची बघा राहू असाच संकल्प बघा या निमित्ताने जर आपण जर केला तर निश्चित बघा बाबांचा आशीर्वाद तुमच्या जीवनामध्ये राहील आणि तुम्हाला कधी बाबाजी काही कमी पडू देणार नाही. आणि मग आता राहिलेला आपल्याला काही येण्याचं पूजापाठ असतं ते करून घेतील. म्हणून आता पुन्हा काहीतरी आठवलं होतं बाबाला. हां बरोबर. आणि दुसरा बोलता बघा आपली भारतीय संस्कृती काय म्हणते मातृदेव पितृदेव बाबा हे जेवढे बसेल बघा ते बिगर आईबाबत कोणी आहे का? जरी काहींचे समजा गेले असते बिचारे तरी मात्र त्यांचा फोटो को आहे ना काय करायचा त्यांचा फोटो को आहे ना मात्र दररोज काय करायचं कोणा दर्शन घ्यायचं हां दररोज कोणा दर्शन घ्यायचं आणि स्त्रियांनी कोणा दर्शन घ्यायचं मग पतिराजाचं आणि सासू सुनाचं घे आपलं सासू सासऱ्याचं नाही बायाने कोण दर्शन घ्यायचं सासू सासऱ्याचं किंवा पतिराजाचं अशा रीतीने बघा जे सुपुत्र काम आहे की नाही आईबाला दर्शन घ्यायचं नंतर आपल्या कामाला लागायचं का बघायचे काय प्रभाव काय महिमा या गोष्टीचा आहे. आणि शेवटचा मुद्दा लक्षात घ्या. आता आपली मंडळी भारता का तुम्ही का तुम्हीच नाही भारतीयांसाठी बाबा समोर राहिले. मुद्दा अत्यंत महत्त्वाचा आहे. गोष्ट छोटी आहे माझा परिणाम फार डेंजर वाढला. बघा विदेशी लोक किती बघा आपली बेइज्जत काय विदेशी लोक किती बेइज्जत बघा आपली करता बघा भारतीयांची. म्हणून त्यांनी काय अशा अनेक प्रकार बघा गोष्टी या भारतामध्ये सोडून दिल्या बघा. कोणत्या गोष्टी त्यांनी भारतामध्ये सोडल्या बरं का त्या परकीय लोकांनी त्यांचं बघा आजकाल कोणत्या शाळांचं पेय फुटलं माहिती आहे का? मेड इन इंग्लिश आणलं तुम्ही इंग्लिश मिडियम स्कूल की काय तिकडे इंग्लिश मिडियमचं बघा पेय फुटलं बरं का. आणि आपले लोक त्याला प्रतिष्ठेचा विषय म्हणून राहिले. आणि ते काय विचार करतात माझं पोरगं स्कूल बसमध्ये जातं मस्त बॅग गळ्यात गुतवतं आणि ते मला काय म्हणतं मला मम्मी आई स्वतःला काय म्हणते मला माझं पोरगा मम्मी म्हणतं. बापा काय विचारतं माझं पोरगं मला पप्पा म्हणाला. कशाला वाटतं या इंग्रजांनी किती बेइज्जत बघा या भारतीयांची करायचा विचार करून त्यांनी कार्यक्रम चालवला चालले. आणि म्हणून जे तुमचे घरातले पोरं लागायचे पोरं काय माणसंसुद्धा बरं का कोणता शब्द वापरून राहिले मम्मी की नाही मम्मी शब्द घरात वापरून राहिले की नाही. आता मम्मी शब्द आपल्या भारतीय ग्रंथामधला आहे का सांगा कोणत्या ग्रंथामधलाच नाही. लक्षात घ्या मम्मीचं आईला वापरला जातो. मग तो शब्द मराठी इंग्रजी का संस्कृत आहे हां इंग्रजी ना मग जर हा शब्द इंग्रजी आहे मग त्याचा मराठीचा अर्थ आपल्याला माहिती पाहिजे की नाही की त्या शब्दाचा मराठीला आपला अर्थ माहिती पाहिजे. मग त्या मराठीचा अर्थ त्याचा काय होतो आहे की मराठीचा अर्थ काय होतो डेड बॉडी म्हणजे मेलेलं प्रेत केली कशाने. मग सांगा लहान मुलांनी तुमच्या घरामध्ये तुमच्या आईला काय म्हणावं हे मरेल मृद्या काय म्हणावं ही दुःखाची गोष्ट आहे का. मराठी काय अर्थ जात त्याचा हे मरेल मृद्या म्हणजे बेइज्जत तुमच्या पोरांनी तुमची केली बरं काय तुम्ही जन्म दिलेल्या पोरांनी तुमची बेइज्जत केली. लक्षात बघा इंग्रज लोक किती भारी बघा किती तुमची बेइज्जत करून राहिली. साधी गोष्ट नाही आहे. सांगा ना किती बघा हा प्रकार अत्यंत दुःखदायक क्लेशदायक म्हणून हा शब्द वापरायचा ना. म्हणून बाबांचा मुद्दा लक्षात काय बाबांचा मुद्दा काय ज्या इंग्रजी शब्दाचा आपल्याला अर्थ माहिती आहे ना तो शब्द जरूर वापरा. मात्र जर त्या आपल्याला अर्थ माहीत नसेल तो वापरू नका. आणि वापरलं तर काय होईल मग बेइज्जत बघा तुमच्या आयुष्यात राहणार. म्हणून सर्वांना विनंती बघा
कोणता आता कोणता घरामध्ये कोणता शब्द तुम्ही वापरायचा नाही, आता कोणी येऊ द्यायचा नाही. बोला ना सरांनी सांगा, कोणता शब्द आपल्या घरात ठेवायचा नाही आता? का 20 तुम्ही घरात ठेवाल का? किंवा तुमची बेइज्जत करणारे तुम्ही घरात ठेवाल का त्यांना? तुमचे पूर्व तुम्हाला काही म्हणायला लागले, तुमचे विरोध चालायला लागले, तुमची बेइज्जत करणारे तुम्ही त्याला ठेवाल का? साधी गोष्ट आहे ती. आणि ही म्हणजे मग मी झालं. दुसरा शब्द काय? पप्पा की. पप्पाचं मर्यादार्थ काय होतं? कुत्र्याचं पिल्लू नव आहे की मग केली. मग सांगा हसू नका कसं घ्या, हसू ना विनोदाचा भाग नाही. तुमची बेइज्जत तुमची पूर्व कशी करून राहिले हे तुम्हाला लक्षात आणून दिलं. बाबा तुम्हाला लक्षात आणून देत आहेत. म्हणून आपल्याला आपल्या संस्कृतीचं पालन करायचं आहे. मुलांनी काय म्हटलं पाहिजे आईला? मग आई, बाई, ताई, अक्का ती. किती सुंदर आणि प्रेमाचे जिवाळी शब्द आहे की नाही. आणि वडिलांना काय म्हणलं पाहिजे? आप्पा, अण्णा, तात्या, भाऊ, नाना, कितीतरी सुंदर शब्द आहे की नाही. आणि म्हणून बाबांना या निमित्ताने काय सांगितलं आपल्या सर्वांना, आपल्या सख्या आईलाच काय करा घरात ठेवा आहे की. आपली भारतीय आपली सखी आहेत आणि सावतर आई बसली तुमच्या मम्मी पप्पाच्या, पण सावतर तुमच्या घरात बसली आणि तुमचीच बेइज्जत तुमची करून राहिली. हा अत्यंत दुःखदायक बेइज्जतीचा हा प्रश्न आहे. आणि तुम्ही चांगला हायफाय काय करा, विद्यालयामध्ये इंग्लिशच्या मीडियममध्ये तुम्ही शिकवा. मात्र आचार विचाराला प्राधान्य द्या. काय द्या? त्या शब्दाचा अर्थ समजून काय करायचा वापर करीत चला. हा शेवटची हीच बघा बाबांचे प्रार्थना करू की आपण सर्वजण काय याचं बघा ध्यान ठेवा. पुढे कधीही बघा, आता तुमच्या घरात नाही, आपण भारत देशात जाऊ. मग आपल्या शेजारच्या घरात राहिलं पाहिजे ते शब्द. मग आपल्या शेजारच्याला, गावात त्याला, तालुक्यात, जिल्ह्यात जाऊ का. पण हे सर्वांना सांगायचं का? कारण सर्व सांगत नाही, चांगलं निमित्त सांगत राहावं का. मग काय म्हणलं जातं, जे आपणाशी काय ते राणी सांगावे. ज्ञानी करून सोडावे सगळं जण. हे चांगलं ना, ते निमित्त दुसऱ्या सांगत राहायचं. वाईट कधी कोणाला अजिबात सांगता कामा. म्हणून बाबांना आनंद वाटावा आपण सर्व शांततेने आणि भावपूर्वक आमच्यासारख्या येड्याचे रेड्याचे 2 शब्द आपण ऐकून घेतले. जे चांगलं असतं ते काय करा, घरी घेऊन जा. जे तुम्हाला आवडलं असेल काय पुन्हा बाबांच्या, आणि बाबा कुठं टाकते तुमच्याच कोणाला टाकून देते. आणि मग अशा रीती एक बघा, एक छोटे भजन आपण करूया आणि पुढच्या वर हातकार सुरू म्हणून बघा. आता बाबांना का दिसतं बघा, तुमची पोरं बाबांना कुठे सेवा आता. हां नका गुरुकुलमध्ये बरं का. तुमचे पोरं गुरुकुलमध्ये या गुरुकुलमध्ये पाठवा. मग बघा बरं का, तुमचं भविष्य कसं उजवलं होतं, तुमचं म्हातारपण कसं लक्षात घ्या. मात्र केव्हा तुमचे पोरं जर गुरुकुलमध्ये येतील तेव्हा शिक्षण घेत. उभे राहा. आता आनंद उत्सव साजरा करा. ओम नमो भगवते जनार्दनाय. ओम नमो भगवते जनार्दनाय. शंकर जी का डमरू बोले रघुपति राघव राजा राम. रामदास की टुकड़ी बोले श्री राम जय राम जय जय राम. रामदास की टुकड़ी बोले श्री राम जय राम जय जय राम. तारी बोले मीराबाई की एक तारी बोले कृष्ण कृष्ण राधे श्याम. जनाबाई का गौरा जनाबाईच्या गौरा बोले विठ्ठल 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 नाम. नमो माझा 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 माझा
माझे मी बाबाजींचा विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा बाबाजी माझे मी बाबाजी विठ्ठल माझा विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा बाबाजी माझे बाबाजी माझे मी बाबाजींचा भजनामध्ये विनंती आहे भजनही सुरू राखील